तर का म्हणता घरच्यांदूरचे पोट्टे हो. तर आज आहे आपल्या गावामध्ये जत्रा. तर जत्रेमध्ये सोनू भाऊ आणि मी जात होतो. सोनू भाऊ का म्हणे भाऊ मला घ्यायला ये म्हणे, आपण जाऊ म्हणे सोबत. तर गाडी घेतलो आणि सोनू भाऊला घ्यायला. सोनू भाऊ आपल्या इकडे वाटच लागतं. सोनू भाऊला घेतलो आणि निघलो जत्रेमध्ये जासाठी. मग का मित्रांनो आलो आम्ही इकडं आणि लावून दिली गाडी पार्किंग मध्ये आणि गेलो जत्रा पाहासाठी. तर पहा भाऊ आता आपल्या गावाच्या जत्रा. किस कलर की चड्डी पहने हो? आम्हाला जायचं होतं भाई मंदिरात. तर अंदर जायसाठी कसं भाऊ आपल्याला चप्पल ठेवा लागते. तर भाऊ सगळ्यात मोठा विषय तर भाऊ चप्पल कुठं ठेवायची भाऊ. काहून का चप्पलचा विषय तर भाऊ कोणाला चोरून येईल तर भाऊ आपला विषयच बनते म्हणलं. तर सोनू भाऊला सांगले. तर सोनू भाऊ म्हणते भाऊ दे म्हणते माझ्याजवळ चप्पल मी ठेवतो म्हणे. तर सोनू भाऊनं ठेवलं. तर भाऊ इकडं आलं तर का बाय तर भाऊ याने तर बम्मा माऊलच करत होते भाऊ, डान्सच करत होते. यांच्या डान्सच पाहिलो आणि निघलो समोर जायसाठी मंदिरात. मग भाऊ इकडं आलं तर इकडं होती बहुत लंबी लाईन. तर लाईनीत लागलो. कसं आपल्याला दर्शन तर घ्यायचेच होते. तर भाऊ एवढी गर्दी होती तर काही सांगता येत नाही. पण तरी बी कसं लाईनीमध्ये लागून अखेर आम्ही दर्शन घेतले आणि निघलो डबल वापस घरी जायसाठी. तर इकडं आलं तर का पाहिजे भाऊ सोनू भाऊन आपली चप्पल ठेवली. आपल्याला कशी आपली चप्पल सही सलामत भेटली. तर कसं भाऊ एवढं ऊन होतं. तर उन्हामध्ये कसं भाऊ पाणी पाहिजे होतं आम्हाला. तर सोनू भाऊ म्हणे भाऊ पाण्याची बॉटल घेऊ म्हणे. तर आम्ही घेतली एक पाण्याची बॉटल, पाणी पिलं. पण तरी बी आमची काही तांत काही गेली नाही. पण सोनू भाऊ म्हणे भाऊ आपण काहीतरी खाऊ म्हणे. तर सोनू भाऊ म्हणे गोला खाऊ म्हणे. तो सोनू भाऊने घेतला गोला. तर गोला खात बसलो.